वृत्तपत्रात नेहमी वाचत राहते की कोणाच्या तरी गाण्यांचा, किशोरदांच्या गाण्यांचा किंवा लता दीदींच्या गाण्यांचा असा विक्रम केला. तर मला असं वाटलं की लोक गाण्यांचा करतात, आपण बंदिशीचा का नाही करावा. पण 100 बंदिशी गाणं इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क होता तो. तर म्हणून आम्ही 81 वर खूप आनंद आहे. आणि आनंद याच्यासाठी की माझ्या 40 स्टुडंट्सना घेऊन मी तो करते आहे. मागचा रेकॉर्ड केला होता तेव्हा मी या सगळ्यांना घेऊन नव्हते करू शकले, आणि आता त्याच्यामुळे मला असं वाटलं की इतक्या आपल्या गुणी स्टुडंट्स आहेत तर त्यांना पण वाव मिळावा, त्यांना पण काहीतरी एनकरेजमेंट मिळावी, पुढे त्यांनी आपल्यासारखं काही करावं, अजून याच्यापेक्षा जास्त जाऊन करावं. याच्यासाठी नेहमी, तसंही माझ्या स्टुडंट्ससाठी मी नेहमीच काही ना काही करत असते नवीन नवीन. तर हा एक असा वाटला उपक्रम आपण करावा आपल्या स्टुडंट्ससाठी, म्हणून मी हे सगळं केलं. मला खूप आनंद होतो आहे या उपक्रमात सहभागी व्हायला, आणि मॅडमनी त्यांच्यासोबत 40 विद्यार्थिनींना सहभागी करून घेतलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी त्यांच्याकडे मागल्या 5 वर्षांपासून शिकते आहे. म्हणजे हा त्यांचा दुसरा रेकॉर्ड आहे, आणि मी सुद्धा या दुसऱ्या उपक्रमात सहभागी झाली. याबद्दल याचा मला आणि आम्ही इतरही स्टुडंट्सला खूप आनंद आहे. आणि असेच पुढे उत्तरोत्तर त्यांनी त्यांचे कार्यक्रम करत जावे आणि आम्हाला ही संधी द्यावी अशी विनंती. धन्यवाद. शहराच्या संगीत विश्वासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानास्पद ठरला आहे. श्रीमती भिंझानी महिला महाविद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख दीपश्री पाटील यांनी एक अनोखा आणि ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात पाटील यांनी सलग 81 स्वयरचित बंदिशी सादर करत इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. तरुण भारत न्यूज नागपूर.